पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहर काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतलं। कुंभारी येथील रेनगर घरकुल वाटप कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 2019 सालच्या मागच्या दौऱ्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवून निषेध करणारे सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी अंबादास बाबा करगुळे, गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, सुभाष वाघमारे यांना सदर बाजार पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतला आहे। त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी चेतन नरोटे यांच्या फोनवरून संवाद साधून विचारपूस करून लढते रहो, भाजपच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध, हुकुमशाही विरुद्ध संघर्ष करा म्हणून सांगितलं। यावेळी माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे भेट देऊन त्यांची विचारपूस केली। यावेळी बोलताना अंबादास बाबा करगुळे आणि तिरुपती परकीपंडला यांनी सांगितलं की वास्तविक पाहता रेनगर घरकुल वाटप कार्यक्रमास आमचा विरोध नव्हता, तरीही पोलिसांनी आम्हाला आज सकाळी 8:30 वाजता ताब्यात घेऊन मोबाईलही काढून घेतले। सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे हे नेहमीच विडी कामगार आणि श्रमिकांसाठी लढत असतात। आमचा विरोध फक्त भाजप आणि मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांना आहे।